पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। भरपूर चांगले क्वालिटी प्लेयर्स सुद्धा त्यांच्याकडे आहेत। बॅट्समन सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तेजस, ज्याचा मात्र खेळ आपण सकाळच्या सत्रापासून बहारदार खेळ आपण पाहिलेला आहे। तो मात्र या मॅच मध्ये कशा रीतीने बॅटिंग करणार हे देखील आपण बघायचं आहे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे साई मोहिते, ज्याने मात्र एक मॅन ऑफ द मॅच चा किताब देखील जिंकला। तो सध्या गोलंदाजी मार्क वरती साई आला। पहिल्या साईच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार। साईचा पहिला बॉल, साईचा पहिला बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप, पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातात। व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत असताना आमच्यापर्यंत अवांतर बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत। बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील। यावेळेला फटका चांगला, वाव काय टायमिंग होता। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। इट्स आउट ऑफ द मार्क। बिग 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 ग्लोरियस हाय अँड हँडसम पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड ताकद होती या फटक्या मागे आणि ताकदीच्या जोरावरती हा फटका सजवला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या। साई मोहितेवरती इथून मात्र अल्ला बॉल चढवलाय। सचिन ठोंबरे उर्फ शिवा जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सचिन स्ट्राइक इन वरती या बळीला देखील सॉफ्ट हँडने या बॉलला पुश केलं। दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात। भरपूर वेगाने हा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे दाखल झाला आणि या मोमेंटला जर का आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते। एका धावेवरती फलंदाजाला देखील इथून मात्र शांत राहावं लागतंय। गोलंदाज आता पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र तयार होतील साई मोहिते। पुढचा बॉल
या वेळेला देखील लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. साई मोहिते अचूक टप्प्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि चांगली बॉलिंग. या वेळेला फटका चांगला आहे, दूर 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 दूर, बिग 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 हाय अँड हँडसम तेजस नावाचा ब्रँड दाखवणारा फटका, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकार जर का आपण बघितलं तर तेजसच्या बॅटमधनं या स्पर्धेमध्ये एकूण 18 बॉलमध्ये 54 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. जबरदस्त खेळ, जबरदस्त बॅटिंग, धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये तेजसच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा बॉल तयार, स्ट्रोक चांगला, वाव गोलंदाज कितीही असू दे चॅप्टर, एक नंबर तेजस बॅटरचा हेलिकॉप्टर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, काय फटका पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. कळंबोलीचा आकाश तारेकर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि ज्या फटक्यांसाठी आकाश तारेकर ओळखला जातो, जाणला जातो, तशा प्रकारचे फटके इथून मात्र सजावत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅट्समॅन तेजस नारायणवर जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे तेजसच्या माध्यमातून. तेजस नारायणवर नावाचा परिचय इथून मात्र करून देत असताना प्रत्येक प्रेक्षकांना. फटका चांगला, बॉल हवेत, बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवला जातो आहे. एका धावेच्या मदतीने आता एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर महागडा ठरला हा गोलंदाज. 1 2 3 षटकार या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती 22 धावा, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील बघायचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आता कोणाला आणलं जाईल हे देखील पाहायचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र कोणाला वापरलं जाईल हे देखील बघायचं आहे. कोणत्या नावाचं अस्त्र वापरलं जातं
चिंट्या आपल्याला पाहायला मिळतो आहे, एक नामांकित खेळाडू आहे या संघाचा आणि तोच आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. पाहूया चिंट्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा, फिल्डिंग करणारा संघ कळकळीची विनंती आहे. अजूनही जवळजवळ 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमनं 2 सामने जिंकले. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर परेश 11 या टीमने सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. आता या मॅच मधून कोणता संघ जिंकणार आहे या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिस्टर चिंट्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना बहारदार गोलंदाजी. पहिला बॉल डॉट बॉल आला. चिंट्याची हीच तर खासियत आहे, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो, जाणला जातो. आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर या ओव्हरला मात्र डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे कळंबोळीचा आकाश तारेकर. तेजस आपल्याला पाहायला मिळतोय, तेजस नारायणवर. फटका हवेत खेळला, मिस्टामिक स्ट्रोक, कॅच होईल का नाहीये. बॉल आढळतोय नो मॅच लँड मध्ये आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल देखील आपण बघतोय. आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती 1.2 चेंडूंचा खेळ संपला. पाहूया अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील आणि या 10 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. तेजस जोपर्यंत स्ट्रायकिंग इन वरती असेल ना तोपर्यंत जरूर आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेला बॅटची कडा जरूर घेतली होती विकेट किपर, तिथे मात्र त्यांना कॅच पकडता आले नाहीये आणि 1 चिक्की रन्स आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी चिंट्या भरपूर चांगलं षटक या ओव्हरमध्ये. आतापर्यंत कोणताही मोठा फटका फलंदाजाला तो खेचू देत नाहीये. चांगली बॉलिंग. यावेळेला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती पुन्हा एकदा 1 सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. एका धावेवरती या फलंदाजाला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. गोलंदाजाचं कौतुक करतोय ज्या पद्धतीने चिंट्या इथे मात्र गोलंदाजी दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या टप्प्यांवरती तो सध्या बॉलिंग करतोय. वेगवेगळ्या थाटणीचे तो सध्या बॉल हाताळतोय. यावेळेला पहा बॅटर पासून हा बॉल दूर ठेवलाय आणि इथे मात्र पंचांचा सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. यावेळेला फटका चांगला आहे, बॉल हवेत खेळलाय आणि हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर. एक जर दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांबडी चांबडी ही चमकते. दर्जेदार फटका आपण पाहिला तेजसच्या बॅट बनणं
आणि या 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती धावा फुगलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये तेजसच्या बॅटमधनं 8 बॉलमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा चिंट्या तयार होतोय. चिंट्याचा बॉल फटका ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय का, परंतु थांबवलं जातं. एक चांगला कॉल, चांगला डिसिजन, चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. पहा 34 धावांच्या आतापर्यंत पार्टनरशिप आणि भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सचिनच्या बॅटमधनं 3 बॉलमध्ये 8 आल्यात, तर तेजसच्या बॅटमधनं 9 मध्ये 23 आलेल्या आहेत. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील. संघर्ष असंघ सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्यांच्याच नावावर या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा डोंगर रचण्याचा रेकॉर्ड, सर्वाधिक उच्चांक देखील आपण पाहिला. 69 धावा त्यांनी उभारल्या होत्या धावफलकावरती सकाळच्या सत्रामध्ये. आता हे 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे अविनाश जाधव. आता अविनाश आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर 3 मध्ये. डेथ ओव्हर मध्ये अविनाश या गोलंदाजाला प्राचारण केले जाते. पाहूया अविनाश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इन वरती तेजस, जो मात्र वन्नाट फॉर्म मध्ये आहे. तेजस नारायणवर फटका चांगला आहे. आपण फुल केल्या, फुल सक्सेसफुल होईल का. फिल्डिंग चांगली झाली परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो आहे अवीच्या पहिल्या बॉलवरती हा चौकार. पाहायला मिळतो आहे एक चांगला बॉल जरूर त्याने हाताळला होता, परंतु तिथे जर का आपण बघितलं तर फिल्डर सुद्धा त्या बॉल पासून भरपूर दूर होते आणि त्यामुळेच तिथे मात्र त्यांना बॉल फील्ड करता आला नाहीये. यावेळेला देखील फटका चांगला आहे आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज नक्की हा तेजस खाऊन तरी काय आलाय, ज्या पद्धतीने तो मोठमोठे फटके मारतोय. गोलंदाजाला घाम फोडला अक्षरशः या खेळाडूने. तेजस नारायणवर जबरदस्त फटकेबाजी दाखवत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कळंबोलीचा आकाश तारेकर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. 300च्या स्ट्राईक रेटनं सध्या तो बॅटिंग करतोय. यावेळेला शफल झाले. फाईन लेगची दिशा त्यांना निवडायची होती परंतु अपयश.
थोडासा सक्सेसफुल ठरलाय आणि या बॉलवरती पंच बॅटला ब्रश झालाय का लेग बाय यस थँक्यू लेग बायची रन्स आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला फुलटॉटला फुल टोल केलाय बाबा 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 कवरा मोठा यो छक्का सहा धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या मॅच मध्ये चौकार मारून सांघिक अर्धशतक म्हणजेच संघर्ष ए या संघाने कंप्लीट केलं होतं आता षटकार मारून संघाच्या 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत 51 धावा धावफलकावरती आपण बघतोय जबरदस्त खेळ दाखवत असताना 51 धावांची एक धुवाधार पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते फटका चांगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा देखील बॉल सीमारेषा पार येतोय बॅट्समन जर का आपण बघितलं तर शिवाच्या बॅट बंड आणखीन एक आसमानी टोला बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार हा बघा क्रिकेटचा सत्तावन्न धावा धावफलकावरती लॉर्ड शिवा म्हणून हा खेळाडू कळंबोली परिसरामध्ये प्रसिद्ध आहे आणि जबरदस्त बॅटिंग 2 आले तिसरा मारण्याचा प्रयत्न तर दाखवलाय फाईन लीगची दिशा निवडलेली आहे आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते या 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन संख्या आपल्याला पाहायला मिळतीये 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक
मी हे देण्यासाठी विनंती करतो आहे. उमेश देसले साहेबांच्या उपस्थितीमध्ये दर्शन या खेळाडूला आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन इथून मात्र सन्मानित करतो आहे. अभिनंदन दर्शन. बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दर्शन या खेळाडूचा दर्शनीय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चला आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. दुसऱ्या डावाला सुरुवात. यावेळीचा पहिलाच बॉल फटकावून साईडला दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉलला फील्ड करू शकले नाही. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो चौकार. पाहुणी मोका हा मारला खणखणीत चौकार. चौकार श्री भरत नारायणवर साहेब या ड्रॉप झाली. धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुहास करे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकिंग इन वरती एक मोटरसायकल बाईक यांनी सुद्धा जिंकलेली आहे. चला परेश 11 आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली दोन्ही टीमच्या संघ नायकानं तयार राहायचं, कारण ही मॅच संपल्यानंतर आपण लॉट्स उडवणार आहोत. यावेळेला फटका चांगला गॅप मधून बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं जाते. ज्या प्रकारे सुईतून धागा काढावा तशाच प्रकारे इथे मात्र गॅप शोधलाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येते चौकार. पाहुणी मोका हा मारला खणखणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी सुभाष करे. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समॅनला शांत ठेवला आणि इथे मात्र डॉट बॉल. पहा पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता हा डॉट बॉल आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. स्ट्रेट ड्राइव्ह. बॉल चालला डाऊन द ग्राउंड. आउट ऑफ द पार्क. सुभाष करेशॉप बॅट बनाव तुंग षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल, अनबिलेबल, सुपर से ऊपर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा प्राप्त झाल्या. हा बघा क्रिकेट
अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळतो. सुवास करे नावाचा परिचय इथून मात्र देत असताना दाखवत असताना खेळाडू. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. फटका चांगला. वाव काय फटका सजवलाय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावा. जबरदस्त फटकेबाजी. लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. काय फटके सजवले जात आहेत पहा. मागच्या डावामध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या आणि या डावामध्ये सुद्धा मागच्या डावाचा प्रत्युत्तर दिला जातोय. या डावामध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सचिन आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहूया सचिनच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. सचिन गोलंदाजी मार्क वरती आला. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्ट्राइक इन इनला. एसके हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या सुद्धा खेळाडूने एक मोटरसायकल बाईक आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकलेली आहे. गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉल वरती आता घडणार काय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील बघायचं. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. लॉंग ऑफ विजन मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग आणि एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल झाला. 23 धावा 23. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया अकरा बॉल मध्ये 37 करायचे आहेत. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल झाला. धावफलकावरती धावा देखील वाढतायत. 25 धावा आता 35 करायच्या आहेत. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 35 करायच्या आहेत. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेसफुल झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र एक चांगला खेळ दाखवत असताना सुवास करे. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सुवास करे यांचे बॅट चौकार षटकारांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. स्विच हिटचा प्रयत्न. फटका चांगला. इनफिल्डच्या वरना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 येतोय चौकार. काय फटकेबाजी. उलटा फुलटा
दे दनादन लाजवाब फटकेबाजी सुवास करे. वैयक्तिक 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 28 या धावसंख्यांवरती खेळतोय आणि विजयासाठी आता 8 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल फटका चांगला आहे तिथे मात्र फिल्डर बॉलच्या मागे धावतात. तेजस एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट होतीये. आज मात्र एकटा लढतोय आपल्या टीम साठी. आपल्याला संधी दिलेल्या संघासाठी हा सुवास करे. आता समीकरण शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 25. कोणत्याही फलंदाजाने लगातार 2 बॉल वरती 2 षटकार मारले तर श्रीकांतजी फाळके साहेब जे अध्यक्ष आहेत रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. वाव काय फटका सजवलाय. दुधारी तलवार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळत आहेत 4 आणि येतो हा खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा थँक्यू. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटतं ना तेव्हा हीच ती वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची आणि आता ती वेळ आलेली आहे. यस इथे मात्र नो बॉल वरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे अजूनही एक्झॅक्टली अंपायर हा कसला नो बॉल आहे. ओव्हर स्टेप. यस थँक्यू. धावफलकावरती धावा 40. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 20 करायच्या आहेत. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. दरम्यानचा फुलचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला. 1 धाव कंप्लीट झाले आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला सुवास करेन. धावफलकावरती धावा 41. आता 6 बॉल मध्ये 19 करायच्या आहेत. भक्तगणांचा उद्धार राया देवी निघाले. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. काय घडतंय या मॅच मध्ये. 3 षटकार मारावे लागतील आता या मॅच मध्ये विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमला संघर्ष आणि त्यांच्या सोबतीनं त्यांच्या अगेन्स्ट सध्या बॅटिंग करत असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 हा संघ इथून मात्र बॅटिंग करत असताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये तुम्ही आमची वाट लावली. आता आमची वाट लावण्याची बारी आलेली आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये सुवास करे 1 मॅन आर्मी
एक तर्फे या मॅचला आपल्या बाजूने झुकवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. आता कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी 6 बॉल हाताळण्याची दिली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज सागर. सागर कारंडे आपल्याला पाहायला मिळतोय. सागर कारंडे सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया सागरच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंगला स्मॉल डायनामिक आपल्याला पाहायला मिळतोय सुहास करे. फटका चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. दुसरा धावेचा प्रयत्न देखील दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा आता इथे मात्र पूर्ण होतीये. आता 17 करायच्या आहेत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता थोड्याच वेळात पाहायला मिळणार. बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल सोडून दिला. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये इशारा दर्शवत असताना हा व्हाईट बॉल आहे. 16 करायच्या आहेत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. सलग 2 षटकार आले तर श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल कोणत्याही फलंदाजाला. पुन्हा एकदा बॉल तयार झाला सागर. या वेळेला देखील आपण पाहू शकाल तिथे मात्र मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आलंय 4 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा 2 षटकार 1 डबल. काय घडणार आज मात्र आपल्या आयुष्यातील सर्वाधिक मोठी लढाई लढत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सुहास करे. जबरदस्त खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. परंतु पाहूया आता या मॅच मध्ये कशा रीतीने तो खेळ दाखवणार आहे. 4 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. आतापर्यंत चांगली बॅटिंग. 14 बॉल मध्ये 39 या धावसंख्येवरती खेळतोय सुहास करे. शेवटच्या टप्प्यात हा सामना येऊन ठेपलाय. 4 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर आता तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया या बॉल वरती घडणार काय. बॉल तयार. या वेळेला फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. सुहास करे यांचा संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
याच्यासाठी इथून मात्र टाळ्या वाजतायत का वाजू नये. ज्या प्रकारे बहारदार खेळतो सध्या दाखवतोय. 3 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. या वेळेला हा बॉल सोडून दिला. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. आता येणारे बॉल 3 आणि विजयासाठी 7 करायचे आहेत. सामना जर बरोबरी सुटला तर नाणेफेकीच्या बळावरती इथे मात्र जो संघ टॉस जिंकलाय त्याला विजय घोषित केलं जाईल. हा नियम आहे. पाहूया आता काय घडतंय. येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. सुहास करे खेळतो वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती. पाहूया बॉल तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी फटका चांगला. वाव आणि सामना जिंकलाय. शेर अकेला लढा. जबरदस्त खेळी. एकदा सुहास करेसाठी प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. 16 बॉल मध्ये 51 धावांची झुंजार खेळी. सुहास करे नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं या मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र गर्दी होईल सुहास करे या नावावरती. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. उचलून घेतलं जात आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणालाही उचलून घेतलं जात नाही. ज्याचं कर्तृत्व महान असतं आणि ज्याचा खेळ चांगला असतो त्याला उचलून घेतलं जातं. सुहास करे जबरदस्त बॅटिंग. प्रशांत पुजारी यांच्याकडून 1,500 आणि साई कृपा यांच्या वतीनं 1,500 रुपयाचा कॅश प्राइज सुहास करेला. आणि सन्माननीय रणजितदादा कट्टे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आनंदा माने सरकार यांच्या वतीने 1,000. म्हणजेच आता एकूण जर का आपण बघितलं 4,500 रुपयाची कमाई केलेली आहे सुहास करे. तिन्ही टीमचे कॅप्टन या. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे कॅप्टन. त्यानंतर परेश 11 टीमचे कॅप्टन आणि रणजित कट्टे पाटील डीजी स्मॅश किंग्स 11 टीमचे कॅप्टन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेर अकेला लढा. ज्या वेळेला सर्व काही संपलंय असं त्याला वाटत होतं आणि ही वेळ होती काहीतरी करून दाखवण्याची आणि या खेळाडूने करून दाखवलं. सुहास करे नावाचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग. सन्माननीय जर का आपण बघितलं तर प्रशांत पुजारी आणि साई कृपा यांच्या वतीनं 1,500. रणजित कट्टे साहेबांच्या वतीनं 2,000. आनंदा माने सरकार यांच्या वतीनं 1,000 आणि किंग्स 11 डिलॉन यांच्या वतीनं 1,100 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे जर का आपण बघितलं 5,600 रुपयाची कमाई केलेली आहे एका मॅच मध्ये. काय खेळ दाखवला या सुहास करे. हॅलो. तसेच सुहास करे याच्यासाठी एक आगळं वेगळं बक्षीस आलेलं आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान
चे अध्यक्ष श्रीकांत फाळके सुहासकरेसाठी रायगड विभागात कोणत्याही दुकानात सुहासकरे ती कोणत्याही दुकानातली कोणतीही बॅट आणि कितीही किमतीची असेल सुहास ज्या बॅटीला हात लावेल ती बॅट सुहासकरे यांना देण्यात येईल. रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांच्यातर्फे. हॅलो चेक चेक 1 2. बघा लकी ड्रॉ घेतले जातात. तिन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात सुहासकरे देखील आलेला आहे. साई कृपा आणि त्याचबरोबर प्रशांत पुजारी यांच्याकडून 1,500 रुपये. त्याचबरोबर आपण पाहतोय मित्रांनो 2,000 रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय रणजित कट्टे संघाकडून. त्याचबरोबर आनंद माने सरकार यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. किंग्स 11 डिलोन यांच्याकडून मात्र 1,100 रुपयाचं पारितोषिक. चला आता आपण टॉस घेणार आहोत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि जर का आपण बघितलं तर त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळणाऱ्या रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार DG किंग्स 11 या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस केला जातो आहे. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजवण्यासाठी पैसे लागत नाहीत. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धुवारदार फलंदाजी अवघ्या 16 बॉलमध्ये 51 धावा. मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली सुहासकरेची. जबरदस्त. त्यामध्ये जर का आपण बघितलं तर 4 षटकार आणि 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. सुहासकरे शेर अकेला लढा. जबरदस्त बॅटिंग. वेल प्लेड सुहास. स्मॉल डायनामिक कळंबोलीचा बायकर मॅन. चला नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असणाऱ्या टॉस आता आपण करतोय. रणजित कट्टे यांच्या माध्यमातून 2,000. प्रशांत पुजारी साई कृपा यांच्या वतीनं 1,500. आनंदा माने सरकार यांच्या वतीने 1,000 आणि किंग्स 11 डिलॉन यांच्या वतीने 1,100. 5,600 रुपयाची कमाई केलेली आहे. आणि श्रीकांतजी फाळके यांच्या वतीने रायगड मधील कोणत्याही शॉप मध्ये सुहास जाईल आणि तिथे त्याच्या आवडी